आजची स्त्री कोणत्याही अगदी कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या आजच्या स्त्रीला अनेक आव्हानांचा, अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र ती न डगमगता आपली यशस्वी घोडदौड करते. नेहमीपेक्षा वेगळी वाट निवडून वाटचाल करणं केव्हाही कठीणच. मात्र अशी आव्हानं स्वीकारून ती लिलया पेलली तर नक्कीच समाजासमोर एक आदर्श निर्माण होतो. असाच आदर्श निर्माण केलाय रत्नागिरी तालुक्यातल्या मावळंगे थुळवाडीत राहणाऱ्या नेहा चंद्रमोहन पालेकर या 24 वर्षीय तरुणीनं. उंच उंच माडावरचे नारळ काढणं हे खरं तर फारच कौशल्याचं काम. आत्तापर्यंत केवळ पुरुषच माडाच्या झाडावर चढून नारळ काढत. मात्र आता पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात त्यांची मक्तेदारी मोडून काढत नेहानं प्रावीण्य मिळवलंय. माडावर सरसर चढून नारळ काढण्यात ती आता पारंगत असून तिला रत्नागिरी तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागातून नारळ काढण्यासाठी बोलावणंही येतंय. पदवीपर्यंत शिक्षण झालेली नेहा आता बँकेत नोकरीही करते. मात्र नोकरी सांभाळून अजूनही अधूनमधून नारळ व्यवस्थापनाची कामं घेते. आईचं छत्र हरपलेलं आणि वडील अपंग अशा परिस्थितीत आजोबांच्या सरकारी नोकरीतून मिळणाऱ्या पेन्शनवर तिची आजी रजनी पालेकर यांनी नेहा आणि तिच्या लहान भावाचा सांभाळ केला. आपल्या परिस्थितीची जाण ठेवून नेहानंही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. लहानपणापासूनच झाडांवर चढण्यात पारंगत असलेल्या नेहानं आजीच्या प्रोत्साहनाच्या जोरावर 2021मध्ये भाटे इथल्या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात नारळाची लागवड, औषधोपचार आणि कोकोनट क्लाइंबर या शिडीच्या साहाय्यानं नारळावर चढण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःच्या उत्पन्नाचं साधन सुरू केलं. 12वीत शिकणाऱ्या स्वतःच्या भावासह तिने आत्तापर्यंत 25हून अधिक लोकांना नारळ काढण्यासाठी प्रशिक्षित केलंय. स्वतःच्या घरच्या 20 नारळांची जबाबदारी घेत तिनं आता निरुळ इथल्या 500 नारळांची बाग करण्यासाठी घेतली. 30 ते 50 फुटांपर्यंत उंचीच्या माडांवर न घाबरता ती अलगद चढते. नारळासंदर्भात अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी आणि जागृती करण्यासाठी तिनं कोकोनट फ्रेंड्स म्हणून व्हॉट्सअप ग्रुपही सुरू केलाय. आजीनं दिलेल्या प्रोत्साहनामुळेच आज पंचक्रोशीसह तालुक्यात तिची ओळख निर्माण झाल्याचं ती सांगते. जिद्द, चिकाटी, आवड आणि प्रोत्साहन यांची एकत्रित सांगड घातली की कोणत्याही क्षेत्रात पाय रोवून उभं राहता येतं हे स्नेहाकडे बघितलं की लक्षात येतं.